नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण कैरीचं आंबट गोड चवीचं वरण कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत. आता उन्हाळ्यामध्ये कैऱ्या भरपूर प्रमाणामध्ये येतात, तर ही वरणाची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले इथे मी अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये डाळ शिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 कप इथे मी पाणी टाकलं आहे. सोबतच पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 ते 2 चमचे तेल टाकून कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. बघा वरण छान शिजलेलं आहे. याला मी घोटणार नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर हे वरण तुम्ही घोटून सुद्धा घेऊ शकता, पण वरणामध्ये अशी थोडीशी डाळ दिसली की ते दिसायला छान दिसतं म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे. आता वरण फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. सोबतच 5-6 लसूण पाकळ्या ठेचून यामध्ये टाकलेल्या आहे. 10-12 कढीपत्त्याची पानं टाकली. सोबतच 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या आणि 3-4 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे. आता हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं आहे. लसूण लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे. बघा लसूण असा लालसर रंगावरती परतून झाला की त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे असे मोठ्या पीसेसमध्ये कट करून यामध्ये टाकून घेतले. या जागी तुमच्याकडे जर अगदी छोटे छोटे आकाराचे कांदे असेल तर ते कांदे अख्खेच या वरणामध्ये वापरायचे, ते सुद्धा खायला खूप छान लागतात. कांदा इथे खूप जास्त शिजवायचा नाहीये. थोडासा परतून घेतला की लगेचच यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे. तर सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेते. सोबतच पाव चमचा हळद टाकायची आहे. वरण शिजवताना सुद्धा आपण हळद वापरली होती, त्यामुळे इथे हळदीचा वापर कमीच केलेला आहे. अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतली आणि अगदी पाव चमचा यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. त्यानंतर इथे मी एक मीडियम आकाराची आंबट असलेली कैरी किसून यामध्ये वापरते आहे. तर कैरी जी आहे ती किती आंबट आहे त्यानुसार कैरीचा वापर तुम्ही इथे करू शकता. मी मीडियम आकाराचीच कैरी वापरलेली आहे. आता कैरी टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घेते. त्यानंतर याला छान तेल सुटतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा हे छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे. डाळीमध्ये मी इथे पाणी टाकलेलं आहे. पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेते. इथे हे वरण तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट करायचं आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवू शकता. थोडासा गूळ टाकून घेते. कैरीचा आंबटपणा आणि गुळाचा गोडसरपणा असं आंबट गोड चवीचं हे वरण तयार होते. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं हे वरण आपल्याला मीडियम गॅसवरती छान उकळून घ्यायचं आहे. तर बघा 5 मिनिटं वरण इथे मी उकळून घेतलेलं आहे. वरण आपलं तयार झालेलं आहे. आता गॅस मी बंद करून घेते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आहे. तर आंबट गोड चवीचं कैरीचं आपलं वरण तयार झालेलं आहे. हे वरण खायला खूप छान लागतं. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. आता उन्हाळ्यामध्ये कैऱ्या सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये येतात, तर हे वरण तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता. पोळीबरोबर सुद्धा खायला खूप छान लागतं. तर कशी वाटली तुम्हाला आंबट गोड चवीच्या कैरीच्या वरणाची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.